पुण्यामधील खराडी येथे आलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीमध्ये रोहिणी खडसे यांच्या नवऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। हाऊस पार्टीच्या नावाखाली पुण्यातील खराडी येथे रेव पार्टी सुरू होती। पोलिसांनी रेव पार्टीवर धाड टाकत 7 जणांना ताब्यात घेतले। फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थ, दारू, हुक्का होता अशी माहिती समोर आलेली आहे। पुणे शहरातील उच्चभ्रू खराडी परिसरातील फ्लॅटमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या रेव पार्टीवर गुन्हा शाखेने मध्यरात्री छापा टाकला। पोलिसांनी कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ व मद्य व हुक्के जप्त केले असून पार्टीमध्ये नशे सेवन सुरू होते। पार्टीत सहभागी असलेल्या 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे। तसेच या पार्टीत अंमली पदार्थ, दारू आणि हुक्क्याचं सेवन होत असल्याचं उघड झालं। या पार्टीत 3 महिला आणि 4 पुरुष सहभागी होते। 26 जुलै 2025 रोजी रात्री उशिरा पुणे पोलिसांनी छापा टाकून अंमली पदार्थ व दारू आणि हुक्का जप्त केला। विशेष बाब म्हणजे या रेव पार्टीत एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता। पोलिसांनी प्रांजल खेवलकर आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली असून त्यांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आलेला आहे। तपास सुरू आहे। तसेच राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावई प्रांजल खेवलकर यापूर्वी एका कारणासाठी चर्चेत आले होते। यात खेवलकरांची सोनाटा लिमोजिया ही आलिशान कार वादात सापडली होती। या कारची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा आरोप करत ती कार जप्त करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी करत अनेक आरोप केले होते। मात्र आता त्या वादानंतर रोहिणी खडसे यांच्या नवऱ्याचा आणखीन एक कारनामा उघडकीस आलेला आहे की यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।